रविवार असून देखील आज एवढा मोठा क्राऊड जमतोय आणि ते देखील मुंबईमध्ये, म्हणजे काबिले तारीफ आहे. कारण रविवार बोललं की मुंबईवाल्यांना तेवढाच वेळ भेटतोय, तेवढाच वार भेटतोय बाकीचं सगळं मॅनेजमेंट करण्यासाठी. पण आज हे सर्व कारण सोडून जर तुम्ही सर्वजण इथं आलात ना मित्रांनो, तर जीवनामध्ये काहीतरी मोठी गोष्ट तुम्हाला हासिल करायची आहे. म्हणून तुम्ही सर्वजण इथं उपस्थित राहिलात. कारण आज ज्या चेअरवर तुम्ही बसलेले आहात ना, क्वचित ज्यांनी तुम्हाला इथं बोलवलं असेल त्यांनी अजून कोणाला तरी इन्व्हाइट केलं, त्यांनी कारण दिलं म्हणून इथं पोहोचू शकले नाही. आणि तुम्ही न कारण देता इथं आलात म्हणजे जीवनात काहीतरी मोठं करायचंय तुम्हाला. तर मित्रांनो, नमस्कार. काहीच नाही ठरवलं तर पिक्चर बाकी आहे. एवढ्यावरच थांबलेली नाही ही निर्मला, जिने पायी चालू केलेला प्रवास होता या रियाच्या माध्यमातून. फक्त टू व्हीलर मित्रांनो कुणी खानदानातून बघितलं नव्हतं. आज एक नाही 2 कारची ओनर आहे. पहिली कार घेतली होती 7 लाखाची सेलेरो आणि आज रियाच्या माध्यमातून सेकंड कार आहे 25 लाखाची वर्टस जीटी, जी या रियाच्या माध्यमातून परचेस केली. आणि आज पण स्वप्न मेलेली नाही. रियाच्या माध्यमातून पहिला चेक घेतला होता 450 रुपयाचा, आज पे आउट आहे विकली 3 लाख आणि आज महिन्याला कमवते 12 लाख. टोटल अर्निंग झालं मित्रांनो 2 करोड 28 लाख. आणि आज मी या स्टेज वरती बोलते, ज्या महिलेने बघितलं होतं, खूप गरिबी बघितली होती, त्या महिलेचं स्वप्न होतं की माझं घर असं असावं, स्वप्नातील असावं. आज 1 करोड 25 लाखाच्या बंगल्याचं काम रियाच्या माध्यमातून संगमेश्वर मध्ये चालू आहे. ही महिला जी बोलते ना, ही कुठली रिच फॅमिलीतील नाहीये, एक सर्वसामान्य कुटुंबातील महिला आहे मित्रांनो. एवढी गरिबी बघितली ना, त्या गरिबीने फार रडवलंय हो, फार रडवलंय. पण मी बोलते आज ही जी आगे नाही आतून आहे. खूप साऱ्या लोकांनी दुखवलंय हो. सर्व महिलांना एकच संदेश देईल, कामदार सब कुछ तेरे अंदर है, कामदार सब कुछ तेरे अंदर है. तू खुद की बनाए इस पिंजरे से बाहर तो निकल. तू अपने आप में एक सिकंदर है, अपने आप में एक सिकंदर है. थैंक यू सो मच. सर्वांना इथं उभं करण्याचं कारण एकच आहे, माहिती नाही कोणती स्टोरी आज हा पिंजऱ्यात नवलला माणूस तोडून आजचा 25 सारखा फिरणार आहे. ही एक स्टोरी तुमच्यासाठी आहे, एक स्टोरी तुमच्यासाठी आहे. काळजीपूर्वक ऐका, लक्ष देऊन ऐका. नथिंग ना तो और बॉटल लेके जाओ तो लोग बोलते ये पागल आ गया. तो सर बोलते थे ये पागलों का ही बिजनेस है शेख साहब. जिसको पागल बोला गया ना वो सक्सेस होता है यार. तो मैं बोला यार अगर पागलों का ही बिजनेस है, अगर पागल बोलने से करोड़ों आते हैं यार, तो पागल बोलते रहो मुझे करोड़ों आते रहेंगे. और उस भगवान ने 7/9/2000 सितंबर को ऐसे शख्सियत की मेरे ऊपर निगाह गिरी जो फरिश्ता बनकर मेरे जिंदगी में आया. और वो करम की निगाह मेरे ऊपर मधुकर जी जादव सर की गिरी. साहब अनपढ़ आदमी है, कुछ पढ़ा लिखा नहीं है, लेकिन 9.5 करोड़ रुपए रियाज के जरिए से मुझे मिली है. अभी मैंने सपना नहीं देखा था 4 व्हीलर कैसी होती है, ना बैठने का मौका मिला. बैलगाड़ी में बैठने वाला इंसान साइकिल चलाने नहीं आती, 4 व्हीलर के क्या सपने देखेगा. लेकिन कुर्बान जाए ऐसे कंपनी पे जिसने मुझे 79 लाख के गाड़ी में बिठाया.
ना पढ़े आता ना लिखे आता, आज भी मेरे हाथों को घट्टे है। 35 साल लोखंड कोड़े वाला इंसान है, 35 साल गैरेज का काम किया है, फिर भी आपके सामने भगवान ने वो जरिया रियाज का बना है। मैं एक ही आपको कहूंगा साहब, भगवान ने आपको रियाज का मौका दिया है, ये हाथ पकड़ लो, वाकई में आपकी जिंदगी बनेगी। मैं दावे के साथ बोलता हूँ आपको अल्दोबेश नाव सचिन सकपाळ, राहायला मुंबईला। मित्रांनो, आज सगळ्यात अगोदर तर मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देईन की आज या एवढ्या जबरदस्त उपस्थितीमध्ये आपण आहोत। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कमोन। मित्रांनो, आज माझी जर्नी सांगायची म्हटली तर गेली 17 वर्ष मार्केटमध्ये अनेक कंपन्या बघत गेलो, पण आयुष्यामध्ये मला जे हवं होतं 17 वर्षामध्ये माझ्यावर जवळपास 17 लाखापेक्षा जास्तचं कर्ज झालं होतं। आणि या कर्जामुळे मित्रांनो अनेक अशा गोष्टी करत बसलो, पण त्यातून मला कुठेही यश मिळालं नाही। आणि एक दिवस असं झालं की त्या दिवसामुळे माझ्या आयुष्यामध्ये एक जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी आली, आणि त्या ऑपॉर्च्युनिटीचं नाव आहे रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड। या कंपनीमुळे मित्रांनो आज मला सांगायला खूप आनंद होतोय की ज्या सचिन सकपाळच्या खिशामध्ये 1 रुपये फुटी कवडी नव्हती, बसचं तिकीट काढायला नव्हतं, अशा या कंपनीमुळे फक्त 16 महिन्याची जर्नी आहे मित्रांनो। या 16 महिन्याच्या जर्नीमध्ये जवळपास 55 लाख रुपयाचं इन्कम मी रियांश मधून घेतलेलं आहे मित्रांनो। 55 लाख। एव्हरीथिंग अशक्य असं पद्धतीवरती तुम्ही ठरवा।